जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आज दिनांक आपण 16 जून 2024 रोजीच्या अपडेट आपण घेत आहोत. यामध्ये आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण ऑल SY फॅकल्टीचा निकाल कधी जाहीर होणार आहे, त्यानंतर TY BA MA MCOM आणि MSc ऑल फॅकल्टीचे जे स्टुडंट्स आहे यांचा देखील निकाल कधी जाहीर होणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी फर्स्ट इयर फेल आहे तर त्यांना TYला प्रवेश भेटेल का याबाबत पण आपण माहिती घेणार आहोत. म्हणजे सध्या जे विद्यार्थी SYला आहे पण त्यांचा फर्स्ट इयरचा तर निकाल जाहीर झालेला आहे, बट त्यांचा SYचा निकाल पास आहेत बट फर्स्ट इयरचा निकाल फेल असेल तर त्यांना TYला भेटेल का याबाबत आपण या व्हिडिओमध्ये शेवटी माहिती घेणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, TY BSc TY BCS TY BCom नंतर ऑल फॅकल्टीचे जे स्टुडंट्स आहे तर यांच्या आपण रिझल्ट लेजरबाबत देखील माहिती घेणार आहोत. तसेच TY BSc TY BCS आणि BE फॅकल्टीच्या स्टुडंटची फोटोकॉपी कधी सुरू होणार आहे याबाबत आपण माहिती घेऊया. तसेच जे विद्यार्थी ऑल फर्स्ट इयर फॅकल्टीला आहे यांच्या फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनबाबत विद्यार्थ्यांनी आणि कॉलेजनी काय करायचं याची देखील माहिती या व्हिडिओच्या सरतेशेवटी आपण घेणार आहोत. आणि ज्या अभ्यासक्रमाचे रिझल्ट लेजर आलेले नाही त्यांची कधीपर्यंत रिझल्ट लेजर येऊ शकता याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये आपण शेवटी घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कोणताही या संदर्भातला प्रश्न असेल तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मगच चॅट बॉक्समध्ये आपण प्रश्न विचारा. काही विद्यार्थ्यांना खूप घाई झालेली असते, त्यांना थांबायला हा व्हिडिओ ऐकायला वेळच नसतो. मग ते विद्यार्थी काय करतात, मेसेज टाकून ठेवतात चॅट बॉक्समध्ये, मेसेज टाकतात की SY BComचा रिझल्ट कधी लागेल. बेटा ऑल SY फॅकल्टी म्हणल्यावर त्याच्यामध्ये BA BCom BSc BBA BBIB BBSCA अशा सर्व अभ्यासक्रमाचा समावेश होतो. त्याच्यामुळं परत सेपरेटली विचारायची आवश्यकता नाही. ऑल SY फॅकल्टी म्हणले तर पुणे विद्यापीठातले सर्व SY फॅकल्टीचे विद्यार्थी यामध्ये येणारच आहेत. त्यानंतर TY BA आणि बाकीच्या निकालाबाबत अगोदर आपण सध्या माहिती घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की काही अभ्यासक्रमाचे निकाल हे विद्यापीठाने 14/6/2024 रोजी जाहीर केले, ज्यामध्ये तुम्हाला BE इंजिनिअरिंगचा निकाल सांगितलेला आहे. आणि या अगोदरचे आपण 3-4 व्हिडिओ किंवा खूप सारे व्हिडिओ बनवले आणि यामध्ये आपण काही टेंटेटिव्ह डेट्स तुम्हाला दिलेल्या होत्या. इवन त्या डेटच्या अगोदरच काय झालेले आहे, निकाल जाहीर झालेले आहे. तर सगळ्यात महत्त्वाची माहिती 1 नंबरच्या पॉईंटबाबत आपण माहिती देऊया. ऑल SY फॅकल्टीचा निकाल कधी जाहीर होणार आहे, तर ते निकाल 18 ते 22 जूनच्या आसपास हे जाहीर होण्याची शक्यता आहे. लवकर जाहीर झाले तर आपण त्याची माहिती तुम्हाला देणारच आहोत. तुम्हाला माहिती आहे की आज दिनांक 16 जून 2024 रोजी, आज आहे संडे. त्यानंतर उद्या 17 तारखेला विद्यापीठाला सुट्टी आहे. त्याच्यामुळं आपल्याला 17 तारखेला कोणते निकाल जाहीर होतील याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. बट 18 ते 22 या दरम्यान काही SYच्या फॅकल्टीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तसं लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यताच आहे, बट जे जे निकाल जाहीर होतील त्याची माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. त्याकरता काय करायचं आहे की तुम्ही रिझल्ट ज्या ठिकाणातून लिंकवरून चेक केला जातो तर त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला जसं की आता बॅचलर ऑफ कॉमर्स या नावाने जर का अभ्यासक्रम दिसला, एखादा विद्यार्थी SYला आहे तर त्याचा SYचा निकाल कुठे त्याला बघता येईल, तर त्यांनी काय करायचं आहे, BCom म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स रिवाइज पॅटर्न किंवा चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्न असा जिथं तुम्हाला शब्द दिसेल तिथे तुम्हाला शेवटी लास्टला गो रिझल्ट किंवा गो फॉर रिझल्ट असा शब्दप्रयोग झाल्यानंतर तुम्ही या बटनावर काय करा, क्लिक करा आणि तिथं तुमचा SYचा सीट नंबर टाका आणि मदर्स नेम टाका. तर तिथे तुम्हाला तुमचा रिझल्ट काय करता येईल, बघता येईल. सेपरेट SY आणि TYच्या किंवा SYच्या ऑल फॅकल्टीसाठीची रिझल्टची लिंक सेपरेट येणार नाही. तर तुमचा जो TYचा रिझल्ट ज्या फॅकल्टीच्या याच्यात लागला तर त्याच ठिकाणी तुमचा निकाल काय होणार आहे, SYचा जाहीर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्युअस तुमच्या त्या लिंकवर जात जा आणि तिथे तुमचा सीट नंबर आणि मदर्स नेम टाकून तुम्ही चेक करत जा. जर तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट टू युअर कॉलेज किंवा एरर वगैरे येत असेल, ओके नाही का, प्लीज एंटर युअर व्हॅलिड डेटा ऑर कॉन्टॅक्ट टू युअर कॉलेज असा जर का लोगो आला किंवा असं जर का एरर आला तर समजून घ्या की अद्याप निकाल जाहीर झालेला नाही, तर लवकरच होईल. आता हा निकाल जाहीर करण्याचं काम विद्यापीठ करत असतं. ॲज अ इंटरमिडिएटरी म्हणून मी तुमच्यापर्यंत काय करत असतो, माहिती देण्याचं काम करत असतो. तसेच TY BA यांचा देखील निकाल तुम्हाला 18 ते 22 जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता
आहेतच. ओके. आणि MA, MCOM आणि MSc ऑल फॅकल्टीचे जे काही निकाल आहे ते तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओत सांगितल्या पद्धतीने जून महिन्याच्या लास्ट वीकला म्हणजेच 23 ते 25 जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं लवकर जर जाहीर झाले तर त्याची माहिती आपण तुम्हाला देणारच आहोत. यामध्ये पार्ट फर्स्ट इयर, सेकंड इयर, 2023 पॅटर्न, 2019 पॅटर्न असे सर्व अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहेत. ओके. सो इथे मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की ऑल SY फॅकल्टी TY BA MA MCOM MScचा निकाल कधी जाहीर होणार आहे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे FY फेल असेल तर TYला प्रवेश भेटेल का. बघा विद्यार्थी मित्रांनो, जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तुमचा SYचा निकाल जाहीर होईल आणि त्या निकालामध्ये एक शेवटी तुम्हाला रिमार्क दिला जातो. एक तर फेल रिमार्क असतो किंवा फेल ATKT असतो आणि तिसरा जो काही निकाल असतो तर तो तुमचा पास असतो किंवा तुमचा SGPA वगैरे तुम्हाला दाखवलेला जातो. ओके. आता जर का तुम्हाला त्या निकालात फेल दाखवला तर याचा अर्थ तुम्हाला TYला प्रवेश भेटणार नाही. जर तुम्हाला फेल ATKT जर का आला तर तुम्हाला TYच्या वर्गात निश्चित प्रवेश भेटणार आहे आणि जर पास असेल तरी देखील तुम्हाला TYला प्रवेश भेटणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे की जो विद्यार्थी आत्ता SYला आहे तर त्यांचा फर्स्ट इयरचा निकाल जाहीर झालेला आहे आणि जे विद्यार्थी SYला होते आणि फर्स्ट इयरचा बॅकलॉग होता तर त्या निकालात जर का तो विद्यार्थी फेल झालेला असेल, ओके, आणि SY ऑल विषय जरी त्याचे ऑल क्लिअर असतील तरी देखील त्याचा निकाल काय होऊ शकतो, फेल येऊ शकतो. त्याचा रिझल्ट काय येऊ शकतो, फेल येऊ शकतो. कारण का की त्याचा FYचा निकाल काय आहे, फेल आहे. म्हणजेच बघा मी पुन्हा एकदा काळजीपूर्वक सांगतो, जे विद्यार्थी आत्ता SYला आहे बट ज्यांचा FYचा विषय फेल आहे तर त्यांचे SY ऑल क्लिअर असून देखील त्यांच्या निकालात शेवटी रिमार्क हा काय येणार आहे, फेल येणार आहे. ओके. सो त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघायचं की फर्स्ट इयर जर का तुमचं क्लिअर नसेल तर TYला तुम्हाला प्रवेश आत्ता भेटणार नाही. तुम्हाला अगोदर येणाऱ्या पुढच्या परीक्षेमधून फर्स्ट इयर क्लिअर करावं लागेल, मगच तुम्हाला TYला प्रवेश भेटेल. आणि अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की FYचा तुमचा जर का निकाल पास निघाला, ओके, म्हणजे नेक्स्ट सेमिस्टरला तुमचा निकाल पास निघाला तर SYच्या लिंकवर जाऊन तुम्ही तोच सीट नंबर आणि मदर्स नेम टाकून तुम्ही SYचा निकाल काय करायचा आहे, चेक करायचा आहे. मग तिथे तुम्हाला SYचा निकाल पास म्हणून दिसणार आहे. तर ही काळजीपूर्वक बाब तुम्ही बघून घ्या. मी पुन्हा त्या बाबी सांगणार नाही आहे. ओके. म्हणजे तुम्हाला सगळ्यात कळलं असेल, एखादा विद्यार्थी SYला आहे पण फर्स्ट इयर जर का फेल असेल त्याला TYला प्रवेश भेटणार नाही. प्रोविजनल ॲडमिशन किंवा कॅरी फॉरवर्ड अशा कोणत्याही पद्धतीच्या गाईडलाईन्स 2024-25च्या ॲडमिशनसाठी देण्यात आलेल्या नाहीत. तसं जर आलं असेल तर निश्चित आम्ही त्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत देऊ. त्याचा पुढचा विषय घेऊया आपण की TY BSc, TY BCS आणि BE फॅकल्टीच्या स्टुडंटची फोटोकॉपी कधी सुरू होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की दिनांक 10 ते 14 जून दरम्यान काही अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये BSc, BCS आणि BE फॅकल्टीचा निकालाचा समावेश आहे. तर यांच्या निकालाच्या फोटोकॉपी या देखील 18 जून ते 20 जून 2024 या दरम्यान फोटोकॉपी या सुरुवात होतील. ओके. कारण निकाल लागून तुम्हाला माहिती की निकाल लागल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये त्या फोटोकॉपी काय होतात, स्टार्ट होणार आहे. जसं की जर का BEचा निकाल 14 तारखेला लागला तर निदान 21 आणि 22 तारखेच्या आसपास त्यांच्या फोटोकॉपी काय होतील, स्टार्ट होणार आहे. ओके. त्यामुळं तुम्ही फोटोकॉपीच्या लिंकवर जाऊन फोटोकॉपी स्टार्ट झाली का नाही ती बघू शकता. तसेच आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पण अपडेट माहिती देत असतो. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. ओके. आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता. त्यानंतर पुढची माहिती आहे की ऑल फर्स्ट इयर फॅकल्टीचे जे विद्यार्थी आहेत, जसं BA, BCom, BSc, BBA, BBIB, BBA-CA, त्यानंतर BSc कम्प्युटर सायन्स, ॲनिमेशन, हॉस्पिटॅलिटी स्टडी आणि DTL वगैरे जेवढेही काही डिप्लोमा रिलेटेड अभ्यासक्रम आहे तर यांच्या देखील फोटोकॉपी विद्यापीठाकडून स्टार्ट झालेल्या होत्या आणि त्याची अंतिम मुदत ही काही अभ्यासक्रमाची 10 तारीख होती, काहींची 13 तारीख होती. तर ती ऑलरेडी झालेली आहे आणि विद्यापीठांनी काय केलेलं आहे की फर्स्ट इयर हे कॉलेजकडे असल्याकारणामुळं ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे त्याची लिस्ट फोटोकॉपीची कॉलेजकडे काय केलेली आहे, सुपूर्द केलेली आहे किंवा त्यांच्या लॉग इनला उपलब्ध करून दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ज्या अर्थी तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय केलेला आहे तर त्या अर्थी तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील कॉलेज एक्झाम सेलकडे जायचं आहे आणि एक्झाम सेलकडे गेल्यानंतर
इथे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कॉलेजच्या एक्झाम सेलकडे जायचं आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्यांना सांगायचं की आम्ही फोटोकॉपीला अप्लाय केलेली आहे, आम्हाला फोटोकॉपी देण्यात यावी। मग कॉलेजवाले काय करतील, त्यांच्या फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनच्या लॉग इनला जातील, तिथे लॉग इन ID पासवर्ड टाकल्यानंतर त्यांना फॅकल्टी सिलेक्ट करता येईल आणि फॅकल्टी सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुमचं नाव येणार आहे। मग तुमचा तो पेपर ते एक्झाम सेलनी काय करायचा आहे, घ्यायचा आहे, तो स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करून त्या विद्यार्थ्यांच्या ईमेल ID वरती पाठवायचा आहे। हा एक पहिला पर्याय कॉलेजकडे असणार आहे। किंवा दुसरा पर्याय, त्या आन्सर शीटची झेरॉक्स करून त्याची एक कॉपी विद्यार्थ्यांकडे द्यायची आहे, बट रजिस्टरला किंवा कोणत्या तरी एखाद्या नोटबुकमध्ये किंवा तुमच्या रेकॉर्डसाठी तुम्ही त्यांची सही वगैरे घेऊ शकता, जेणेकरून विद्यार्थ्यांना फोटोकॉपी दिली याचा ऑथोराईज पुरावा होईल। जर तुम्ही त्यांना तुमच्या कॉलेजच्या मेलवरून त्या विद्यार्थ्यांच्या मेलवर मेल केला तर तो एक ऑथोराईज मेल तुमचा त्यांच्यापर्यंत जाईल आणि एक एव्हिडन्स म्हणून तुमच्याकडे देखील रेकॉर्ड राहणार आहे। म्हणजे कॉलेजने काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांचे फोटोकॉपीमध्ये नाव आलेले आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांची फोटोकॉपी उपलब्ध करून द्यायची आहे। त्यानंतर स्टुडंटनी काय करायचं आहे, फोटोकॉपीची प्रिंटआउट भेटल्यानंतर किंवा सॉफ्ट कॉपी भेटल्यानंतर तिची तुमच्या सब्जेक्ट टीचरकडून काय करायचे आहे, चेक करून घ्यायचे आहे आणि जर का त्यामधून तुमचे मार्क्स जर का इन्क्रीज होण्याचे चान्सेस आहे तर तुम्ही काय करायचं आहे, रिव्हॅल्युएशनला टाकायचं आहे। फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांची रिव्हॅल्युएशनची जी काही प्रक्रिया आहे ती कॉलेज लेवलला आहे। कॉलेजने त्यांच्याकडून काय करायचे आहे, रिव्हॅल्युएशनचा एक अर्ज घ्यायचा आहे आणि फी त्यांच्याकडून घ्यायची आहे। जसं की एक्झाम्पल आहे, पारंपरिक अभ्यासक्रमाला 200 रुपये फी आहे, तर 200 प्लस प्रोसेसिंग फी 20 रुपये, असे मिळून 220 रुपये त्यांनी घ्यायचे आहेत। आणि व्यावसायिक अभ्यासक्रम जसं BBA, BBA, IB वगैरे जे अभ्यासक्रम आहे त्यांच्यासाठी 250 रुपयापर्यंत फी आहे पर सब्जेक्ट। ओके, तर ती फी देखील तुम्ही चेक करू शकता, माझा या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघा, त्यामध्ये तुम्हाला फीचा उल्लेख केलेला आहे। तर जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे त्यांना रिव्हॅल्युएशन करायचं आहे तर त्यांनी कॉलेजकडे काय करायचं आहे, एक अर्ज करायचा आहे आणि त्यासोबत त्यांची जी काही फी आहे ती पेड करायची आहे। फी पेड केल्यानंतर त्याचा एव्हिडन्स तुम्ही तुमच्या एक्झाम सेलला द्यायचा आहे। एक्झाम सेल काय करेल की तिथे रिव्हॅल्युएशनची प्रोसेस पूर्ण करणार आहे आणि रिव्हॅल्युएशनची प्रोसेस पूर्ण केल्यानंतर कॉलेजच्या लॉग इन थ्रू काय करणार आहे, बॅचेस क्रिएट करतील त्या सब्जेक्टच्या आणि तुमच्या स्टुडंटचे मार्क विद्यापीठाकडे ऑनलाईन पद्धतीने भरणार आहे आणि ही माहिती भरल्यानंतरच तुमचा रिझल्ट काय होईल, अपडेट होणार आहे। म्हणजे ही या पद्धतीने प्रोसेस जी काय आहे ती कॉलेजला आणि स्टुडंटला देखील करायची आहे। म्हणजे स्टुडंटनी नुसती फोटोकॉपी अप्लाय केली आणि स्टुडंट जर का भरोशावर राहिला की मला ते फोटोकॉपी देतील, पण तुम्ही जर का संपर्क त्यांच्याशी केला नाही तर त्यांच्या देखील लक्षात येण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत। म्हणून तुम्ही ते त्यांच्या लक्षात आणून द्या, ते फोटोकॉपी कलेक्ट करा आणि मग रिव्हॅल्युएशनची प्रक्रिया करायची असेल तर तुम्ही ती कंटिन्यूअस करू शकता। शेवटची माहिती आहे रिझल्ट लेजरबाबत महत्त्वाची माहिती, त्यामध्ये आत्तापर्यंत TY BCom, TY BSc, TY BCS यांचे देखील निकाल जाहीर झालेले आहे किंवा फर्स्ट इयरच्या काही अभ्यासक्रमाचे अजून देखील रिझल्ट लेजर आलेले नाही, तर विद्यापीठ लवकरच रिझल्ट लेजर देईल। यासाठी कॉलेजनी S&T सेक्शनला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे, मग S&T सेक्शन तुम्हाला तुमचं रिझल्ट लेजर पाठवून देईल। पण शक्यतो तरी SYचे निकाल जाहीर झाल्यानंतरच TY BCom, TY BSc, TY BCSचे रिझल्ट लेजर येण्याची शक्यता आहे। जर रिझल्ट लेजर आले तर त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲज वेल ॲज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। तर म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।